राहुल वो बूम दे देना। मरायची वाट बघतायत का ते? दाते पाटलाच्या मरायची वाट बघत असेल तर आम्हाला सांगा तसं काय करायचं ते आम्ही आमचं बघतो। इथे येऊन तुम्ही पाठ फिरून जातात, ही कुठली तुमची माणुसकी? मंत्री म्हणतात ना स्वतःला। हे बघा, राधाकृष्ण विखे पाटील हे मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत। त्यांनी स्वतः निरोप दिला होता। 2-2, 3-3 वेळा फोन आलेत। योगेश शेळकेंच्या फोनवर फोन आला, त्याच्यानंतर स्वतः दाते पाटलांच्या फोनवर सुद्धा फोन आला। त्यांनी सांगितलं आम्ही येतोय तुमच्या उपोषणाला भेट द्यायला म्हणून, आंदोलनाचा काहीतरी निर्णय करू। आणि ते इथे येत आहेत, सांगितलं अमुक ठिकाणी ढमुक ठिकाणी 10 मिनिटात येतो, 15 मिनिटात येतो। आणि आता आम्हाला इथूनच माहित पडलं, ज्यावेळेस तुमचे कॅमेरे गुंडाळले जायला लागले त्यावेळेस आम्हाला कळलं की ते येत नाहीयेत। आणि आम्ही परत खात्री केली, आता फोन चालू आहे, ते येत नाहीत म्हटले। जर अशा पद्धतीने एखादे जबाबदार मंत्री एखाद्या आमच्या मराठा समाजाचं भूषण आहेत राजेंद्र दाते पाटील, त्यांचा एवढा गाढा अभ्यास आहे, सर्वश्रुत आहे, ज्या माणसाला आणि राधाकृष्ण विखे पाटलांना सुद्धा माहिती आहे की हा माणूस किती अभ्यासू आहे म्हणून, मग हा माणूस 12 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करतायत। आणि जर यंदा असं मरताना सोडून ते यांच्या आंदोलनाला पहिले निरोप देऊन आणि नंतर पाठ फिरून जात असतील तर आम्ही अशा मंत्र्यांचा, बेजबाबदार मंत्र्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। मराठा क्रांती मोर्चा निषेध करतो। राधाकृष्ण विखे पाटलांच्या पीएनसी बोलणं झालेले, त्यांनी यांना निरोप दिला योगेश शेळकेंना, त्यांना सांगितलं आम्ही येतोय म्हणून। अगोदर कुठं मुळेंच्या घरी थांबलेत, नंतर त्या शितोळ्यांच्या घरी थांबले असं सांगितलं। आणि आता असं माहित पडलं की ते येत नाही, येत निघून चाललेत। म्हणजे त्यांना नेमकं म्हणायचं काय? मला काय म्हणायचं, आम्ही त्यांचा निषेध करतो। मराठा क्रांती मोर्चा आम्ही त्यांचा निषेध करतो। विखे पाटील हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत। आणि त्यांनी दाते पाटलाला स्वतः त्यांच्या पीएने फोन केला होता की 5 वाजेपर्यंत आम्ही येऊ, भेट देऊ आणि तुमच्या जी मागणी आहे त्या विचारात घेऊ। परंतु आता आम्हाला समजलं की ते इथं 2-3 ठिकाणी आले आणि परत कुठं तर शहराच्या बाहेर निघाले। त्या गोष्टीचा मराठा क्रांती मोर्चातर्फे आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। आणि मला विखे पाटलाला प्रश्न विचारायचा की विखे साहेब, आमच्याकडं लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी क्रांती मोर्चाचे जे आमचे राज्यात दाते पाटील उपोषणा बसलेत आणि मराठा क्रांती मोर्चाचे सर्व पदाधिकारी त्यांच्यासोबत आहेत, तुम्हाला झुंडशाही पाहिजे का लोकशाही पाहिजे हे तुम्हाला प्रश्न विचारायचं आहे मला, तुम्ही याचं उत्तर द्यावा। अहो माझा एकच साधा प्रश्न आहे, माझा स्वतःचा प्रश्न सांगतो तुम्हाला। मला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे। मी त्यांना आल्यावर विचारणार होतो, विखे साहेब मी मराठवाड्यात राहतो, मी हैदराबाद गॅजेट मला लागू आहे तुम्ही सांगितलं, आणि हैदराबाद गॅजेटमुळं मराठवाड्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळणार, ह्या कुठली तर मला भावडी आशा होती, त्यामुळे त्यांना विचारणार होतो। मित्रांनो, ज्या मराठ्याची कुणबी नोंद नाही, ज्या मराठ्याची वंशावळ जुळत नाही, अशा कुठल्याही मराठ्याला मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही, लक्षात घ्या। तरी त्यांनी या ठिकाणी आले नाहीत, न आल्यामुळं त्यांच्या न आण्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। आणि मला सरकारनं काही करावं, पण मी मराठवाड्यात राहतो, मला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, माझी कुठेही नोंद नाही, माझी कुठेही वंशावळ नाही, मग अशा मराठ्यांनी काय करायचं? अशा 90% राजेंद्र दाते पाटील यांचा अन्नत्याग आंदोलनाचा 12वा दिवस आहे। या छत्रपती संभाजीनगर ऐतिहासिक शहरातून पहिला मराठा क्रांती मोर्चा निघाला, त्याच शहरात आज दाते पाटील उपोषणाला बसले, 12वा दिवस आहे। आणि या राज्याचे जबाबदार मंत्री, मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे साहेब इथं येऊन परत जातात, हा अपमान आहे। हा समाजाचा अपमान आहे। आम्ही त्यांचा मराठा क्रांती मोर्चा संभाजीनगरच्या वतीने जाहीर आणि तीव्र शब्दात विखेंचा निषेध करतो। आम्ही काही कमी जास्त झालं तर आम्ही काही मराठा क्रांती मोर्चाचे लोक अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला जाळून देऊ। बघा, 10 दिवस 12 आज उपोषणाचा 12वा दिवस आहे। दाते पाटलाचा बीपी लो झालेला आहे, त्यांचं शुगर कमी झालेलं आहे। अशा वेळेस दाते पाटलाला रोज इथले डॉक्टर पत्र लिहित आहेत प्रशासनाला की दाते पाटलाला तात्काळ उपचार केला पाहिजे, त्यांना दवाखान्यात नेले पाहिजे, पण दाते पाटील अडून आहेत। जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या सरकार पूर्ण
करणार नाही, मी मेलो तरी 72 पण मी जागा सोडणार नाही असा त्यांचा हट्ट आहे. हे विखे पाटलांनी लक्षात लक्षात घ्यावं. घेतलं पाहिजे. आणि विखे पाटील तुम्ही एकाने सगळ्या मराठ्याचा अपमान करताय. Yes. अरे लाखो लोक आज महाराष्ट्रातले मराठी लोक आवाजून बघितले बघताय तिथं आणि तुम्ही पाठ भरून जाता, हे निषेधार्थ आहे आणि हे तुम्हालाही संस्कार असे नाही. त्यामुळे आमची आज ही मागणी आहे की तुम्ही परत यावं, परत आमची विचारपूस करावी, दाते पाटलाच्या तब्येतीची विचार शहरामध्ये करावी येऊन आणि मराठा समाजाचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही लक्षात घ्यावे आणि त्यासाठी सगळे आम्ही या ठिकाणी आलं पाहिजे होतं. आमच्या उपोषणाला त्यांनी भेट द्यायला पाहिजे होती. उपोषण करते दाते पाटील, त्यांची प्रकृती नाजूक आहे. मागच्या 12 दिवसापासून ते उपोषण करतायत. त्यांच्या तब्येतीची चौकशी करणं मंत्री म्हणून त्यांचं कर्तव्य आहे. आम्ही या महाराष्ट्राचे नागरिक आहोत, मराठा समाजाचे मावळे आहोत आणि आम्ही या ठिकाणी 12 दिवसापासून उपोषण करते. ते उपसमितीचे अध्यक्ष, मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळं त्यांनी इथं येऊन उपोषणाला भेट देणं अत्यंत गरजेचं होतं आणि त्यांचं कर्तव्य होतं. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही येणार, भेट देणार. पण काय झालं असं? तुम्ही लोकशाही मानता का झोंडेशाही मानता? हा माझा सवाल त्यांना आहे. कुणाशी संपर्क झाला होता? खरं तर राधाकृष्ण विखे पाटलांनी दुपारी दाते पाटलांशी सुद्धा फोनवर संपर्क केला. सातत्याने बावनकुळे साहेब असतील, विखे साहेब असतील, सकाळपासून 4 ते 5 वेळेस संपर्कात होते. ज्या मागण्या आम्ही केल्या होत्या त्या मागण्या ते देऊ शकत नाही, त्यांचं नागडं पण उघडं होणार होतं. म्हणून विखेंनी हा पळकुटा काढलाय. विखे पळकुटे आहेत. विखेंनी मराठ्यांचं गेल्या 3 वर्षापासून ज्या पद्धतीचं आतापर्यंत दिशाभूल केली आहे, ती दिशाभूल आज नागडी होणार होती. म्हणून विखेंनी शहरात येऊन सुद्धा समाजाचा या ठिकाणी पूर्णपणे अपमान केलेला आहे. विखे स्वतः मराठा नाहीत, ते कुणबी आहेत. त्याच्यामुळे त्यांनी मराठा समाजाच्या मागण्याकडे शुद्ध फसवणूक केली आहे. विखेंचं नागडं पण सिद्ध करण्याकरता जी आकडेवारी आमच्याकडे होती शासकीय, ती विखेंना कदाचित माहिती झाली असेल. म्हणून विखे शहरात 5 मिनिटाच्या अंतरावर सुभेदारी विश्रामगृहापासून वापस जातात. हा विखेंचा पळकुटापणाच आहे. विखेंचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आमच्या बापाचा 65 वर्षाचा माणूस इथं 12 दिवसापासून अन्नत्याग आंदोलनाला बसला आहे. रोज वारंवार सगळे प्रतिनिधी त्यांचे येऊन भेटत आहेत. पालकमंत्री येऊन भेटून गेले, त्यांचे जिल्हाध्यक्ष येऊन भेटून गेलेत. आता जिल्हाध्यक्षाच्या घरी पोहे खातात आणि इथं हा माणूस अन्नत्याग करतोय समाजासाठी. आणि विखे फसवे जी आर जर का काढत असतील तर विखेंना आमचा इशारा आहे. मराठा क्रांती मोर्चाने ज्या पद्धतीने शांततेचा संदेश या जगाला दिला होता, तर मराठा क्रांती मोर्चाचा कायगावचा उद्रेक तुम्ही विसरला असाल तर पुन्हा एकदा तो उद्रेक करण्याकरता आम्ही तरुण रस्त्यावर उतरू. विखेंना आमचं आव्हान आहे, तुम्ही जर का इथून पाठ फिरून जाणार असाल तर तुमचं नागडं पण आम्ही उघडं केल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु समाजाची ही फसवणूक समाजाच्या युवकांनी समजून घेतली पाहिजे. आमच्या एक योद्धा तिकडे लढतो आणि त्याला फसवे जी आर देतात, दुसरा योद्धा इथं मरणाच्या अवस्थेत आहे. तुमचं फसवे जी आर उघडे होतील या भीतीपोटी तुमचं तोंड जे काळं झालेत ते तोंड जर का तुम्ही लपवत असाल तर विखे साहेब तुम्ही तात्काळ संभाजीनगरमधून या ठिकाणी या आणि आमच्या या 7 मागण्यांच्या बाबतीत काय सरकारची भूमिका आहे ती जाहीर करा. अन्यथा उद्यापासून महाराष्ट्रामध्ये मराठा क्रांती मोर्चाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार. दाते पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आता आमचं सगळ्यात तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आमची सगळ्यात पहिली मागणी होती की तुम्ही जी 2 सप्टेंबरला आम्हाला हैदराबाद गॅझेटियरची नोंद म्हणून जो फसवा जी आर दिला, तो कार्यपद्धतीचा जी आर होता, तो नवीन आरक्षणाचा जी आर नव्हता. आमचे लाखो युवक वाशी असेल, आझाद मैदान असेल इथं गेलेत आणि समाजाच्या भविष्यासाठी लढा दिला आणि तुम्ही आमच्या हातामध्ये काय दिलं तर एक फसवं शासन परिपत्रक. त्याच्यातून एकही प्रमाणपत्र निघत नाहीत. जे प्रमाणपत्र निघलेत त्या प्रमाणपत्राचे जात पडताळणी होत नाहीत. आंतरवालीला सुद्धा ज्या वेळेस तुम्ही आलेत एका दिवसात दोनदा तीनदा तुम्ही त्या ठिकाणी परिपत्रक काढता, एसओपी काढतात. जो एसओपी तुम्हाला काढण्याचे अधिकार नाहीत ती एसओपी तुम्ही त्या ठिकाणी काढतात आणि समाजाची दिशाभूल करतात. विखेंना आमचा साधा प्रश्न होता की हैदराबाद गॅझेट लागू आहे का, हो किंवा नाही याचं उत्तर द्या, तो संभ्रम दूर करा. पण विखे स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी आणि मराठा समाजाची कायम फसवणूक करण्याकरता आता सध्या ते दुसऱ्या दिशेने गेलेत. येणार ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी आले नाहीत. आताच आम्हाला काही जण सांगतायत की ते अंतरवालीच्या दिशेने गेलेत. मग नेमका उपोषण करता इथं बसलायत आणि अंतरवालीला कशाला चाललेत हे काही समजायला तयार नाहीत. दुसरी आमची मागणी होती की विखेंनी 30 मेला जो काही फसवा जी आर दिलेला आहे 5 जून 2026चा की ओबीसीच्या प्रवर्गाप्रमाणे एससीबीसी धारकांना शैक्षणिक सवलती लागू करू. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना मागणी करतोय की त्याच्यामध्ये शुद्धीपत्रक काढा आणि ओबीसींना जेवढे 23 जी आर त्यांनी संदर्भात दिले आहेत तेवढे जी आर 5 जून 2026च्या जी आर मध्ये शुद्धीपत्रक काढून आमच्या मराठा युवकांना एससीबीसी धारकांना त्या ठिकाणी शैक्षणिक सवलती देण्यात यावी. त्याचबरोबर माझ्याकडे विभागीय आयुक्तांचे आकडे आहेत. या ठिकाणी मराठवाड्यामध्ये 669 गुन्हे आतापर्यंत मराठा आंदोलकांवर दाखल झालेले होते, परंतु त्याच्यात ते 406 गुन्हे न्यायालयीन प्रक्रियेतून मागे घेण्यात येईल अशा पद्धतीचा रेकॉर्ड देण्यात आला आहे.
मग विखे तुम्ही कोणते गुन्हे मागे घेतलेत, किती फसवणार आहात, आमच्या त्या योद्ध्याला फसवतात, या अभ्यासकाला फसवू शकत नव्हते म्हणून विखेंनी या ठिकाणून पळ काढलाय. याच मराठवाड्यामध्ये 275 युवकांनी आत्महत्या केल्या. महाराष्ट्रामध्ये 384 युवक गेलेत, त्यांच्या कुटुंबांना आजही नोकऱ्या नाहीत, आर्थिक मोबदला नाहीत. 2017ला ज्या पहिल्या क्रांती मोर्चामध्ये जे 4 युवक मरण पावले त्यांना अद्यापही 1 रुपयाची मदत नाहीत. मग विखे नेमकं समाजाला तुम्ही दिलंय काय? हे सगळं उघडं आणि नागडं पण विखेंचं होणार होतं. म्हणून विखे 5 किलो या ठिकाणी सुभेदारी सभागृहात येऊन गेलेत, पण विखे या ठिकाणी 100 फुटाच्या अंतरावर आलेत. विखेंना आमचं म्हणणं आहे, विखे साहेब तुमच्याकडे समाज अपेक्षेने बघत आहात, तुम्ही ही गर्दी बघा, सगळे समाज बांधव या ठिकाणी आले आहेत. तरी पण विखे जर का समाजाला या ठिकाणी दिशाभूल करत असतील तर विखे साहेब आमचा इशारा आहे, तुमचे सरकारी आकडे आहेत, तुमच्या डिव्हिजनल कमिशनर दिलेले आकडे आहेत. मागच्या वेळेस सुद्धा विखे 6 एप्रिलला आम्ही ज्यावेळेस त्यांच्याशी भेटलो त्यांनी 15 एप्रिलला कमिशनरची बदली केली. आता जी श्रीकांतची सुद्धा ते बदली करतील, कारण शासकीय आकडे ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस मंत्र्यांचं नागडं पण उघडं होतं. या भीतीपोटी आज दाते पाटले सारख्या वयोवृद्ध माणसाला, अभ्यासक माणसाला समाज या ठिकाणी गमवू शकतो. त्यांची शुगर 47 वर आली आहे, बीपी शूट होतोय, 220 पर्यंत बीपी जातोय. जर का दाते साहेबांच्या जीवाला काही झालं तर विखे साहेब लोणीमध्ये येऊन त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. हा मराठा क्रांती मोर्चाचा इशारा.